नको पाणी. अहो दादा काय झाले? पाय लाग का बोलून घेतलेस त्यांना अचानक? मी खूप सहन केले, मला आता नाही राहायचं यांच्यासोबत. आता का भैया, कालपासून तर सगळं चांगलं होतं, मध्येच काय फेपर आलं तुला? आणि होय भाऊजी, काय हाणला बिनला सगळं काय लगेच सोडून जायचं म्हणायला लागली? हाणलं असतं तर कधीच गेले असते मी माझ्या मम्माकडे, आतापर्यंत थांबले नसते इथे. ठीक आहे, बरं आता नक्की काय झालं तुला सांगशील का? आत्ता कुठं वर्ष झाली की ग तुमच्या लग्नाला, लगेच काय सोडायचं म्हणायला लागल्यास? नाहीतर काय. ओ ताई, मी काही वेडी झालेली नाहीये यांना सोडायला. कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया छान म्हणलं तर यांना वेळ नसतो म्हणे. खायला घेऊन या म्हणलं तर मीटिंग्स असतात. कुठेतरी देवाला तरी चला म्हणलं तरी सुद्धा घरच्यांसोबत पाठवून देतात. मलाही कळत नाहीये अशी माणसं लग्नच का करतात. इथून पुढे तुला वेळ देऊ शकणार नाही, कळालं? पाहुणं बघा, तुम्हाला जमत असेल तर, नसेल तर मला माझी काय भनझड नाही. चला बॅग भरायला घ्या. ऐ थांब, आणि तिकडं जाऊन गावभर करशील की माझी चूक आहे म्हणून. वहिनी, यात माझा काय दोष नाही, सगळं माहितीच आहे का तुम्हाला? काय सांगतायचा चूक नाही. बरोबर बोलतायत भाऊजी. अहो दादा, आम्ही ज्या वेळेला सगळे पायाला बघायला आलो ना, त्यावेळेला तुम्ही किंवा तुमच्या घरचे सगळ्यांनी भाऊजींना आणि आम्हाला काय प्रश्न विचारले? प्रॉपर्टी किती आहे, तुमची शेती किती आहे, बंगले किती आहे, मुलगा कमवतो किती. पण हे सगळं विचारण्यापेक्षा तुम्ही हे विचारणं अपेक्षित होतं की मुलाचा स्वभाव कसा आहे, किंवा तुमचा मुलगा आमच्या मुलीला वेळ देईल का, किंवा सुखात ठेवील का. तुम्ही प्रश्न जे विचारले होते त्या सगळ्यांची उत्तरं आहेत. भाऊजी चांगलं कमवत आहेत, आमची चांगली प्रॉपर्टी आहे, शेत आहे. मग आता हे सगळं जे आहे ना ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना काम तर करायलाच लागणार ना. आणि काम करायला लागल्यानंतर हिला वेळ कधी देणार? हे बरं आहे, तुम्हाला वेळ पण पाहिजे, तुम्हाला प्रॉपर्टी पण पाहिजे. बरोबर बोललात वहिनी तुम्ही. पाहुणे यात काय चुकी नाही. पाहुणं तुम्ही काय लई लोड घेऊ नका. नाही, दिल्या घरी सुखी राहा. आणि आता हिथनं पुढे इकडचं तिकडे काय सांगत बसायचं नाही. एवढं चांगलं घर मिळाले, राहा की सुखासुखी. काय आणा आता पाणी, निघतो. आत्ता भारी बोलला सगळं नाही, नुसतं पाणी नाही सरबत आणती. आणि हा ताई, आता आपण कोंबडाच कापूया बघा, दादा जीवनच जातील. पायल, आता तूच सांग, ह्यात माझं काय चुकलं?